हॅलो गाईज, तर आज मी चालले आहे मार्केटला. तर तुम्ही बघू शकताय मी आणि माझा मुलगा मी मार्केटला चाललेलो आहेत भाजीपाला आणायला, कारण का मुलाचा वाढदिवस आहे आज आणि बिर्याणी बनवायची आहे. त्याच्यासाठी म्हटलं चला मटेरियल समजा मार्केटमधूनच घेऊन येऊया. तर मी चालली आहे मंडईमध्ये भाजीपाला आणायला. तर तुम्ही बघू शकताय मी चाललेले आहे. तर फायनली मी आता आले मंडईमध्ये. तर तुम्ही बघू शकताय आता ही मंडई इथून मी आतमध्ये जाणार आहे भाजीपाला घ्यायला. तर हे तुम्ही बघू शकता ही आमची मंडई आहे. तर कुणी ओळखीत आहे का हे मंडई कुठली आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही, जर कोणी ओळखत असेल तर. तर आता मग चला भाजीपाला घेऊया. खूप काम आहेत, परत घरी जायचं आहे. तर किराणा सामान पण आणलं होतं, तुम्ही बघू शकता ते किराणा सामान आणलं होतं, कारण किराणा सामान पण संपलं होतं घरातलं. नंतर बघा मी मार्केटहून आले, भाजीपाला घेऊन आले आहे. तर तुम्ही बघू शकता ते भाजीपाला एवढा आणलेला आहे मी, एवढं मला साफ करायचं आहे भाजीपाला. खूप मोठा भाजीपाला घेऊन आलेली आहे मी. नंतर बिर्याणीची तयारी. तर तुम्ही बघू शकता चिकन वगैरे मी समजा धुवून समजा मटेरियल टाकायचं चाललेलं आहे, त्याच्यामध्ये ॲड करायचं चाललेलं आहे. कारण का आपल्याला समजा मटेरियल टाकून ते चिकन आपल्याला 2 तासासाठी ठेवायचं आहे, कारण आपण चिकन दम बिर्याणी बनवत आहेत. मुलाचा वाढदिवस आहे, तर त्याचे मित्र पण येणार आहेत घरी जेवण्यासाठी. तर त्यासाठी तयारी चालली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे 2 किलो चिकन आहे. समजा मसाले वगैरे टाकून आपल्याला 2 तासासाठी ठेवायचं आहे. नंतर आपण मग याची बिर्याणी बनवणार आहेत. तर तुम्ही बघू शकता ते समजा एकत्र जीव करून असं घ्यायचं आहे, तर टेस्ट येणार आहे आपल्या दम बिर्याणीला. तर तुम्हाला पण म्हणजे बिर्याणीची रेसिपी हवी असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करा, मी नक्की तुम्हाला रेसिपी देईन. तर फायनली आपली बिर्याणी झालेली आहे, तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी पण झालेली आहे. नंतर मग केक कापून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मुलाचा वाढदिवस झालेला आहे. तर गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.